आईसारखी काळजी या जगात कोणीच घेऊ शकत नाही. बरं नाही कळलं की लगेच मला कॉल केला आणि म्हणाली, "जेवण करत बसू नकोस, मी बनवते" म्हणून. आणि तेही माझ्या आवडीची कडधान्याची भाजी आणि तेही काळ्या कढईमधली केली मम्मीने. तर आजची रेसिपी मम्मीचीच आहे. मम्मीने मस्तपैकी मोड आलेली सगळी कडधान्य भिजवलेली होती घरीच. तर तिने काळ्या कढईमध्ये छानपैकी भाजून घेतली आणि नंतर ती धुवून घ्यायची. म्हणजे उग्र वास जो असतो ना कडधान्यांचा, तो सगळा निघून जातो. कढई तापायला ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की कांदा टाकला. भरपूर कांदा टाकायचा बरं का कडधान्याच्या भाजीला, खूप छान लागतो. आणि त्यानंतर भरपूर असं टोमॅटोसुद्धा टाकायचं. टोमॅटोने तर चव खूपच छान येते. बाकी दुसरं वाटण-घाटण काहीसुद्धा या भाजीला टाकायचं नाही. अशीच भाजी खूप सुंदर लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काळ्या कढईमध्ये किंवा काळ्या तव्यात भाज्या करत जावा, त्याच्याने तुमच्या शरीराला लोहसुद्धा भरपूर मिळते. आता जी कडधान्य आपण पाण्यात टाकलेली ना, ती छान धुवून घेतली. नंतर कांदा आणि टोमॅटो छान भाजलं की त्याच्यात हळद, काळा मसाला किंवा घाटी मसाला जो आपला असतो तो ॲड केलेला आहे. आणि छान सगळं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि टोमॅटो जे आहेत ना, ते थोडेसे स्मॅश करायचे, म्हणजे भाजी छानपैकी मिळून येते. आता जी धुतलेली कडधान्य होती ना, ती याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. कडधान्य जर मोड आलेली आणि भिजवलेली असतील ना, तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ते शिजताना जरासुद्धा पाणी नाही टाकायचं. फक्त वाफेवर भाजी शिजवायची. अतिशय सुंदर भाजी होते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर कढईवर एक ताटली ठेवायची आणि त्या ताटलीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. मग काय होतं, त्या ताटलीवरती पाणी टाकल्यामुळे त्याची वाफ जी तयार होते ताटलीच्या खाली, ते पाणी जे आहे ते त्या भाजीमध्ये पडतं आणि भाजीलासुद्धा ते पाणी मिळतं. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा असं पाणी टाकायची गरज लागत नाही. आणि 10 ते 15 मिनटं छान भाजी शिजून द्यायची. आता पाहू शकता, पाणी टाकलं नव्हतं तरी देखील भाजीला पाणी सुटलेलं आहे. तर अजिबातसुद्धा वेगळं असं पाणी याच्यामध्ये ॲड नाही करायचं, नाहीतर भाजीची चव जी आहे ना, ती पूर्ण खराब होते. आता कडधान्य पाहू शकता लगेच शिजलेलं असतं, कारण आपण ऑलरेडी भिजवून त्याला छानपैकी मोड आणलेली आहेत. आता मस्तपैकी मम्मीने कोथिंबीर टाकली त्याच्यावरती आणि छान मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर तशीच जर ठेवली ना, तर ती काळी पडते. त्याच्यामुळे ती मिक्स करून घ्यायची. आता पाहू शकता मस्त अशी कडधान्याची साधी सोपी भाजी आईच्या हातची तयार झालेली आहे. आणि मम्मी म्हणाली की चल पटकन जेवून घे, म्हणजे गोळ्या खायला होतील. ताटात मस्त लिंबाचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, ज्वारीची भाकरी आणि कडधान्याची भाजी दिली होती. मी तर आता जेवून घेते. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने भाजी करून पहा आणि कशी होते मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.